शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे देखील त्या ठिकाणी आले होते. त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांना मनापासून यासाठी धन्यवाद देतो की आपण आज या मेळाव्यामध्ये महिला शक्तीची ताकद दाखवलेली आहे. महिला जागर इथं झालेला आहे. महिलांच्या रूपाने एक सागर इथं उपस्थित आहे. आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे स्त्रीला कोणी अबला समजू नये. स्त्री गरज पडते तेव्हा ती सबला होते. हत्तीचं बळ तिच्या प्राप्त होतं आणि गरज पडेल तिथं ती अग्नी होते आणि पाहिजे तेव्हा ती अतिशय झाशीच्या राणीसारखे शूरवीर होते. खाली बसा, खाली बसा. काय तिकडे? आणि म्हणून आपण आज जो प्रचंड, ताई खाली बसा. ताई काही चिंता करू नका. ते आपलेच कोणतरी बांधव असतील त्यांना आपण स्टेजवर बोलवूया, व्यासपीठावर बोलू. काय भावना ते त्यांचं काय प्रॉब्लेम आहे त्यांना बाहेरकडे बोलवा. आणि आज आपण जे या भावनाताईच्या मतदारसंघामध्ये हा महिला मेळावा, बचत गटाचा मेळावा, आपल्या सीआरपीचा मेळावा आपण उठून मला मानवंदना दिली त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला मनापासून आपले आभार मानतो. आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. तुमचा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून आम्ही पहिला निर्णय घेतला एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा. आज एसटी मध्ये 300 रुपये 400 रुपये तिकीट असलं तर अर्ध्या तिकिटामध्ये आपण जातो. आपल्या पतिराजाला आपली भगिनी सांगते की तुम्ही घरी थांबा, मी बाजार करून येते आणि अर्ध्या पैशामध्ये येते. एसटी पण फुल झाली. एसटी तोट्यात होती ती फायद्यात आली या महिला भगिनींच्यामुळे. लेक लाडकी लखपती योजना पण सुरू केली आणि मुलीचा जन्म झाल्यापासून 18 वर्षापर्यंत त्यांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. महिला बचत गट सीआरपीचं मानधन डबल केलं. महिला बचत गटाला 15,000 रिव्हॉल्विंग फंड मिळत होता तो आपण 30,000 केला. सरकार तुमचं, सरकार तुमचं. आणि गुलाबराव मगाशी म्हणाले आता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून या ठिकाणी महिला बचत गट माध्यमातून आपण वस्तू तयार केलेल्या त्याचं ब्रँडिंग, त्याचं मार्केटिंग, त्याच्या विक्रीसाठी देखील जिल्हाधिकारी, महापालिका यांनी स्टॉल उभे करून द्यायचे आणि त्या ठिकाणी विक्रीला संधी करून द्यायची उपलब्ध या महिला भगिनींना. हा देखील आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर महिलांसाठी अनेक निर्णय आपण मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून देखील घेत आहोत. शेवटी आपण म्हणतो नेहमी, आपण म्हणतो की एखाद्या कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण आता ते बदलायचं आहे. कारण आता स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने नाही तर पुढे येऊन काम करायचं आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. बांधवांनो, आपण काही वाईट वाटून घ्यायचं नाही. आपले कर्ती घरामध्ये आपली महिला सगळं सांभाळत असते, आपला परिवार सांभाळत असते, मुलं बाळांचा सांभाळ करत असते. अतिशय त्यागी वृत्तीने अगदी हाल अपेष्टा सहन करून
आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत असते. आणि म्हणून महिला भगिनी देखील आपण कुठेही कमी नाही. आणि महिला भगिनींसाठी आपण अंगणवाडी सेविकांची पदं आपण भरतोय. अंगणवाडी सेविकांसाठी आता कुलकर्णी मोबाईल दिले, आपण त्यांचं मानधन वाढवलं. त्याचबरोबर त्यांना आता आशा वर्कर्स, आशा सेविका राहिले आहेत, त्यांचंही आपण आशा सेविकांना पण आशांना पण सरकार निराश करणार नाही. त्यांचंही काम चांगलं आहे. दुर्गम भागात जाऊन ते काम करतात, सेवा देतात. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपल्याला सांगतो मी की महिला बाल विकासच्या माध्यमातून पिंक रिक्षा देण्याचा 5,000 पिंक रिक्षा महिलांना देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याचबरोबर महिला बाल विकास विभागाला 3,000 कोटीची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे. हे तुमच्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की आपण जेव्हा उच्चारतो शब्द महिला सक्षमीकरणाचा, तेव्हा डोळ्यासमोर नावं येतात. मा जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ही नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. आज महिला कुठल्या क्षेत्रात कमी आहेत, कुठल्या क्षेत्रात मागं नाहीत. महिला अगदी विमान चालवण्यापासून, रेल्वे चालवण्यापासून, अगदी अंतराळवीर होण्यापर्यंत आपल्या महिला पुढे आलेल्या आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आपल्याला गर्व आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती पण महिला आहेत. द्रौपदीताई मुर्मू या महिला, एक आदिवासी भगिनी, याचाही आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मोदी साहेबांनी देखील महिलांसाठी खूप मोठ्या योजना केल्या. आणि जसं बाळासाहेब 80% समाजकारण, 20% राजकारण, हा त्यांचा मूल मंत्र होता. आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील अनेक निर्णय घेतले महिला सक्षमीकरणासाठी. त्यामध्ये उज्ज्वला योजना असेल, त्याचबरोबर लखपती दिदी असेल, महिलांच्या नावाने पक्की घरं असतील, त्याचबरोबर उद्योग, शेती या क्षेत्रात देखील महिलांना मोठी संधी प्राप्त करून दिलेली आहे. आणि म्हणून मोदीजींनी नवीन संसद भवनामध्ये पहिलं विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षणाचं. त्यामुळे महिलांना किती प्राधान्य केंद्र सरकार पण देत आहे आणि राज्य सरकार पण देत आहे.